खेड्यापाड्यात जाणारे रस्ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे झालेले आहेत. काल इथे एक गाडी पडली कटावर, काही नसताना पडली तर खड्ड्यानं पुढ्यानं. आणि जाते वेळेस माणूस गडबडीत जाते तर कोणत्या तरी खड्ड्यात घसरून गाडी खाली पडलीच. धुळी आणि दादी पुसावं लागायली, खराब व्हावं लागली, दररोजच्या दररोज 2-3 टाइम धुवावं लागायली. American roads are not good because America is rich, but America is rich because American roads are good. जिंतूर परभणीच नव्हे तर मराठवाड्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे खराब रस्ते आणि त्यावर साचलेली धूळ. हा जिंतूर मधील बाबणी मानकेश्वर रोड आहे. पण हा जिंतूर परभणीच नव्हे तर असेच रोड तुम्हाला मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. खेड्यापाड्यातील हजारो गरीब शेतकरी लोकांना या खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. सकाळी वेळेवर चाय मिळाला नाही ना तर आपले डोकं दुखते. पण जो व्यक्ती सकाळी आपल्या दारामध्ये दूध पोहोचवतो तो व्यक्ती जेव्हा रस्त्यावरून प्रवास करतो तर दूधवाल्याला काय अडचण येतात ते एकदा तुम्ही पहा. काय रस्त्याबद्दल तुमचा अनुभव? रस्त्याबद्दल अनुभव साहेब, मला 2 वर्षापासून अनुभव आहे रस्त्याचा. मी रेग्युलर अपडाऊन करतो जिंतूर आणि संक्राळा, हे दूध व्यवसाय चालू आहे आपला. तर त्या रस्त्यामुळे एवढा त्रास होतोय की विचारूच नका साहेब. कमराचे मनके द्यायचे मागे लागले, एवढा खराब रस्ता. दूध व्यवसाय दूध देता का तुम्ही? हा, डेली मी 50-60 लिटर रोजचं दूध घेऊन जातो जिंतूरला. हा, अशी दुधाची कॅन कधी पडलेली आहे का? अहो किती वेळेस पडलो मी, फ्रॅक्चर आहे माझा पाय. बापरे. हो. म्हणजे कधी पडलेली तुम्ही? मी गेल्या वर्षी, आज मला 9वा महिना लागला, समजा 1 वर्ष झालं. रस्त्यावर असलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे धुळीची समस्या इथे खूप गंभीर आहे. आणि धुळीचा श्रीमंत लोकांना बिलकुल त्रास होत नाही, किंवा जे प्रचारासाठी किंवा निवडणुकीमध्ये मतदान मागण्यासाठी जे नेते मंडळी जेव्हा गावागावांमध्ये येतात ना त्यांना पण त्रास होत नाही, कारण की त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या असतात, एसी वाल्या गाड्या असतात. धुळीचा सर्वात जास्त त्रास हा खेड्यापाड्यातील गरीब आणि शेतकरी लोकांनाच होतो. धुळीमुळे त्वचा खराब होऊ नये किंवा चेहरा काळा पडू नये यासाठी तोंडावर रुमाल बांधावा लागतो. रस्त्यावर प्रवास करणाऱ्या लोकांना धुळीचा त्रास होतोच होतो. त्याचबरोबर रस्त्यावर जे कडोकाठाला जे घरं राहतात त्यांना सर्वात जास्त त्रास होतो. धुळीचा लहान मुलांवर गंभीर परिणाम होतो, कारण की लहान मुलांचा श्वास घेण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे खेळताना पळताना जी धूळ आहे ती त्यांच्या नाकामध्ये शरीरामध्ये जाते. त्यामुळे लहान मुलं वारंवार आजारी पडतात. दुसरं म्हणजे स्त्रियांना सुद्धा धुळीमुळे सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. सरकार लाडक्या बहिणीला 2100 रुपये देते, पण लाडक्या बहिणीची जरा काळजी घेतली तर अजून बरं होईल. बघा, हा खराब रस्ता आहे बघा, आणि या खराब रस्त्यावर काठाकाठाला अनेक घरे राहतात. आता हे घर आता रस्त्यावरच राहतं. आता रस्त्यावर राहणारे जे घर आहेत, जे लोक आहेत, त्यांना काय काय समस्या आहे, धुळीची पण समस्या आहे, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. लय धुळी आणि दादी पुसावं लागायली, खराब व्हावं लागली, दररोजच्या दररोज 2-3 टाइम धुवावं लागायली. कचरा हे असं उडायला लागलाय रस्त्यानं सगळा. तरी पाणी आम्ही दररोज शिपायला लागले, पाणी धुळी आली हे आली म्हणून. हा, धुळीची समस्या आहे. हो, धुळीची समस्या आहे. घरामध्ये भरपूर म्हणजे घाण वगैरे हा, येते. आली. हो ना, कपडे गिपडे सगळे खराब व्हावं लागले तर हा हा हा. दररोजच्या दररोज साफसफाई करावं लागायची. हा हा. घरात पोरं आहेत ते लहान, हो, म्हणजे लहान लेकरावर पण काही परिणाम होतो नाही का हो ना. धुळीचा? आजारी पडतात. आजारी नाकात याच्यात धूळ चालली, डोळ्यात हा. धूळ आली, बरोबर. अलर्जी तयार झाली. हा, धुळीमुळे ऍलर्जी येते, म्हणजे हा. भरपूर त्रास होतो. आजारी धुळीपासूनच तयार होतात नाही का? हो ना. आणि इथे रस्ते एवढे खराब आहेत की रस्ते म्हणावे की खड्ड्यांचा पट्टा हेच कळत नाहीये. इथे मीटरवर तुम्हाला खड्डे सापडतील. आणि इथले लोक म्हणतात की या खराब रस्त्यांमुळे, या खड्ड्यांमुळे इथे दररोज 1-2 ऍक्सिडेंट होतात. या रस्त्यामुळे इथे भरपूर अपघात झालेले आहेत. हा जिंतूरला जाणारा रोड आहे आणि इकडे बाबणी आहे बघा, बाबणी फाटा आहे हा. तर या इथून खराब रस्त्यामुळे इथे भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि या रस्त्यामुळे झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये इथे झालेल्या ॲक्सिडेंटबद्दल आम्ही इथल्या स्थानिकांशी बोललेलो आहे.
काल इथे एक गाडी पडली कटावऱ्या, काही नसताना पडली तर खड्ड्यानं खुड्यानं. हा, हा. हो, किती जण होते गाडीवर? गाडीवर 2 जण होते. हा, बाई होती का? बाई होती. आणि कसं काय पडले? पडले ते खड्ड्यामुळं. अच्छा, अच्छा. हा, किती ऍक्सिडेंट होतात असे? किती गाड्या पडतात अशा? असं रोज 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 यातून एक तरी आहेच. माझं असं मत आहे, मानकेश्वर ते वजर पर्यंत एवढ्या गाव आहेत या रोडला. गाव भरपूर असल्यामुळे प्रत्येकाकडे लॉकडाऊन पासून मोटरसायकल झालेले, आणि प्रत्येक जण मथारीला जर न्यायचं असलं तर सरकारी दवाखान्यात न्यावं लागतं. दवाखान्याची पण सोय नाही, आणि जाते वेळेस माणूस गडबडीने जाते तर कोणत्या तरी खड्ड्यात घसरून गाडी खाली पडलीच. गावाकडे आहे ना, खराब रस्त्यांमुळे गाड्यांची सर्वात जास्त हानी होते. म्हणजे गाड्यांचा म्हणजे खुळखुळाच होतो बघा. आणि त्यामुळे गावाकडे जर तुम्ही बघितलं ना, स्प्लेंडर हा ब्रँड आहे. स्प्लेंडरचा दरारा खूप मोठा आहे. स्प्लेंडर स्वस्त आहे म्हणून लोक घेत नाहीत. स्प्लेंडर ही खराब रस्त्यांमध्ये, एवढ्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये स्वतःला टिकवून ठेवते ना, त्यामुळे लोक स्प्लेंडरला प्राधान्य देतात. या रस्त्याच्या काठाला राहणारे काही लोक आहेत, या लोकांशी मी चर्चा करत आहे आणि त्यांना काय काय समस्या येतात या खराब रस्त्यांमुळे. रस्त्याचे कामं स्थगित आहेत, महिने झालेले आहेत, रस्त्याचे कामं अजून सुरूच आहेत. तर इथे राहणारे लोक आहेत, त्यांना काय काय समस्या येतात हे आपण एकदा जाणून घेऊयात. काका, या रस्त्यामुळे काय काय समस्या येतात तुम्हाला बाबा? काय नाही बाबा, धूळ यादी चलता येईल, काय करा बीमार पडायले थोडे काही धूळ धूळ माणसाला चलता येईल, माणसं पडायले चलता येईल, रिकाम्या माणसाला चलता येईल. पहा का खडी का लाट आहे ती एवढी येते टप्पू. अच्छा, हो ना, खरंच आहे काय खोटं आहे काय बा? तुम्ही कधी पडले का? हा? हे पडा ये बाय बाय तेच रे बा, काय करावं ते आमच्या तिथे करे. जाता जाता पडले? हा? जाता जाता पडले? हो, आमच्या रस्त्यावर चालता चालता पडले का? बर बर. तुम्हाला काय काय समस्या येतात तुम्ही सांगा बरं. आम्हाला काय बाबा हेच रस्त्यामुळे काय व्हायला आम्हाला. हे रस्ता जर चांगला झाला तर आमचे बिमार पडायलेत ना सगळे माणसं. हो, मग तेच म्हणाले लवकर करून द्या आम्हाला. हो, आम्हाला काय करायचं. हो, हा झाला मेन रस्ता आणि मेन रस्त्यावर राहणाऱ्या लोकांच्या अडचणी. आता आपण एका गावामध्ये जाऊ, एका खेडे गावामध्ये जाऊ आणि त्या खेडे गावातल्या रस्त्यांची काय अवस्था आहे ते एकदा पाहूयात. माझं गाव धमधम आहे आणि आमच्या गावाच्या बाजूला जे गाव आहे असोला, त्या गावामधले काही तरुण मंडळी आहेत, सोपान भाऊ गुगे आणि त्यांचे काही सहकारी आहेत, यांनी मिळून त्यांच्या गावाची समस्या मांडली. आणि त्या गावातले जे रस्ते आहेत, खराब रस्ते आहेत, त्या रस्त्याची अवस्था आहे आणि लोकांना येणाऱ्या अडचणी आहेत त्या त्यांनी दाखवल्या. आणि तिथले रस्ते चांगले व्हावे यामुळे त्यांनी तिथल्या निवडणुकीवर, मतदानावर अक्षरशः बहिष्कार टाकला. म्हणजे ही खूप नाविन्यपूर्ण गोष्ट तिथल्या तरुणांनी केलेली आहे. पण तिथल्या राजकारणी लोकांची मेंटॅलिटी एवढी खराब आहे ना, तुम्हाला मी सांगतो की अक्षरशः राजकारणी लोकांचं कसं असायला पाहिजे की आता तुम्ही हे काम केले तर आम्ही तुमच्यापेक्षा चांगलं काम करू, तुम्ही हे केले की आम्ही हे करू. म्हणजे असं अशी महत्वाकांक्षा असली पाहिजेत ना. त्यांची मेंटॅलिटी एवढी खराब आहेत ना की तुम्ही हे काम केले तर तुमचं काम आम्ही कसं बंद करू, तुमचं काम आम्ही कसं अडवू, ही महत्वाकांक्षा त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे तिथल्या लोकांनाच वाटत नाही, तिथल्या नेत्यांनाच वाटत नाही की गावाचा विकास व्हावा म्हणून. पण त्यानंतर मी सुद्धा त्या गावामध्ये गेलो, त्या गावाची पाहणी केली आणि त्या गावामध्ये रस्ते आहेत की गटारी आहेत हेच कळत नाहीये. म्हणजे रस्ते आणि गटारी हा फरकच तुम्ही करू शकत नाही. आणि त्या गटारासमोरच लोकांचे घर आहेत, लोक तिथे चालतात, लहान मुलं तिथे खेळतात. त्यामुळे त्या गटारीमुळे आजारही खूप वाढतात तिथे. नाव काय मित्राचं? रस्त्यावरून पडलेलं आहे बघा, रस्त्यावरून चालता चालता पडलंय. गावातले असे रस्ते आहेत, खराब रस्ते, त्या खराब रस्त्यावरून चालता चालता बाळ पडलेलं आहे. कसं काय पडला? कुठं जाऊ लागला? बरं बरं. आणि इकडंच का? बरं बरं. आणि किती लागलं? लय लागलं का? कधी पडलं? कधी? काल पडलं का? आणि ज्या व्यक्तीने हा पुढाकार घेतलाय, ज्या व्यक्तीमुळे मला प्रोत्साहन मिळालंय, त्या व्यक्तीचं नाव आहे सोपान भाऊ गुगे. खरं तर त्यांनी त्यांच्या गावाची समस्या मांडली. आणि म्हणजे आजकाल असे हातावर मोजण्यासारखे असे तरुण मंडळी असतात की ते त्यांच्या गावाच्या समस्या समोर मांडतायत, ठीक आहे, ते बोलतायत. त्यामुळे आज मी म्हणतो की तरुण राजकारण पुढे येत आहे आणि त्यामुळेच अशा लोकांना प्रोत्साहन नक्कीच मिळालं पाहिजे. त्यामुळे मी त्यांच्या गावामध्ये गेलो
आणि सोपन भाऊचं काय मत आहे याबाबत मी ते जाणून घेतलं त्यांच्याबाबत, ते सुद्धा तुम्ही ऐका. गावामध्ये कसं आहे वातावरण? गावात वातावरण काय आहे? विकासाचा पत्ताच नाही गावामध्ये. अच्छा. विकास नाहीच गावामध्ये. विकास रस्ते आहेत का गावात? रस्ते बनवले होते आधी, हा. त्याला खूप टाइम झाला. रस्ते उकळून गेले सगळे जवळपास. गावात रस्ते नाही तर हे पण नाही. अच्छा. खूप अडचण आहे आम्ही येऊ रस्त्यांची. लागलो असल्याला त्याच रोडने म्हणजे एकदम गाडी अशी आदळत येऊ लागली. हो, हे दोन रस्ते आहेत का, हे खूपच खराब आहेत. तर तुम्ही मांडलेला ना मुद्दा हा रस्त्याचा. मुद्दा मांडला होता रस्त्याचा, पण ते म्हणलेत आता मार्च मध्ये करतो म्हणून. काय होते काय माहिती आता त्याचं. रजिस्ट्री आणली होती आम्ही गावात कशी तरी, ती पण काही लोकांनी बंद करून टाकली. बरं, कशामुळे लोकांना काय आवडत नसेल, म्हणजे विकास का नकोय लोकांना? विकास आता वरचे जे आमदार लेवलचे लोक आहेत, मंत्री आहेत, आपले सर्व जिल्हा परिषद मेंबर असताना ते त्यांचा काहीच गुन्हा नाही. सर्व गुन्हा गावकऱ्यांचा आहे. त्यांना काय वाटतंय काय माहित आता. समजा विकास झाला तर ते पार्टी टू पार्टी चालतात. विकास एकानं केला की दुसऱ्यानं जास्ती, म्हणजे या पार्टीने विकास केला की ते पुढच्या पार्टीने म्हणायला पाहिजे की बाबा यानं विकास केला, आपण त्यापेक्षा भारी काहीतरी करावा विकास. तरीच मतदान, समजा मतदानाचा विषय जरी आला तरी तेव्हा मतदान वाढेल ना. असं हे केल्यावर कुठे वाढणार मतदान? म्हणजे विकास पाहिजे, पण विकासाचे श्रेय आम्हाला पाहिजे, असं पाहिजे. हा, असं ते वाटलं विकासाचं श्रेय पाहिजे हा. मेन म्हणजे. अरे काम करा, विकास केल्याशिवाय गावाचं श्रेय, गाव जे डेव्हलप होईल तेव्हा तरी गावाची काहीतरी आब राहीन, इज्जत राहीन जराशी. हम्म. काय आता विकास नावाची गोष्टच नाही राहिली. नुसती आडवाडी झाली गावात नुसती. एका काम केलं की ते म्हणते मी याचं आडू कसं. हे बघा, प्रत्येक गावात पूर्ण रस्ते असेच आहेत बघा, सगळे असेच आहेत रस्ते. गावात चांगला रस्ताच नाही. आता शेवटचा प्रश्न आहे की या खराब रस्त्यांसाठी जबाबदार कोण आहे? जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, की माजी आमदार, सरकार, की जनता, कोण जबाबदार आहे? मी याबाबत आमच्या जिल्ह्याचे आमच्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत मेघनाताई बोर्डीकर यांना याबाबत विचारणा केली असता 8 महिन्या अगोदर मी त्यांच्यासोबत पॉडकास्ट केला होता आणि त्यामध्ये त्यांना रस्त्यांबाबत प्रश्न विचारला असता. त्यांनी काय म्हटलं ते सुद्धा तुम्ही ऐका. आपल्या जिंतूर आणि सेलूमधील ग्रामीण भागामध्ये जाणारे, खेड्यापाड्यात जाणारे जे रस्ते आहेत, मुख्य रस्ते तर ठीकठाक आहेत, पण खेड्यापाड्यात जाणारे रस्ते आहेत त्याची अवस्था एवढी बेकार झालेली आहे आणि त्यातून निघणाऱ्या धुळीची समस्या, यामुळे खूपच लोक पण त्रासलेले आहेत. जिंतूर सेलूच्या हा, खेड्यापाड्यात जाणारे रस्ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे झालेले आहेत. बजेटमधून पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत रस्त्यांचं जाळं चांगल्या पद्धतीने तयार झालेले. अजून 6 महिन्यामध्ये तुम्हाला चांगले रस्ते दिसतील. 30% रस्त्यांची कामं राहिलेले आहेत, कारण की पहिल्या टर्म मध्ये मला फक्त 2.5 वर्ष काम करायला मिळाले. आणि एवढं नकारात्मक राजकारण आमचे विरोधक करतात की माझ्या कार्यकाळामध्ये ही कामं होऊ नयेत म्हणून आडवीच. मग 2.5 वर्ष आमची सत्तेमध्ये तेव्हा निधी मिळू दिला नाही, पण नंतरच्या 2.5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने रस्त्यांचं काम झालेलं आहे. हे नेते मंडळी फक्त आश्वासनं देण्यामध्ये हे माहीर असतात, पण कामं पूर्ण करण्याबाबत त्यांना काही घेणं देणं नसतं. आणि कसं आहे, सरकारला किंवा नेत्यांना जबाबदार धरून चालत नाही बघा, कारण की ते नेते असतात ना, ते पण समाजाचे प्रोडक्ट असतात. त्यामुळे चुकी ही नेत्यांमध्येच नाहीये तर लोकांमध्ये पण आहे. कारण की निवडणुकीच्या वेळेला ते नेते मंडळी पैसे देऊन मतदारांना विकत घेतात. आता इथे लोक लाचार होत नाहीये बघा, मी जनतेला कधी लाचार म्हणत नाही, पण पैसे घेतल्याने लोकांचे तोंड नक्की बंद होतात, ही गोष्ट खरी आहे. कारण की पैसे घेतल्याने लोक प्रश्न विचारू शकत नाहीत, धाडस करत नाहीत की आमचं रस्त्यांचं काम कधी पूर्ण होणार. त्यामुळे इथे फक्त नेते मंडळीच नाही तर तुम्ही आम्ही सर्व जबाबदार आहेत. आता रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी फक्त प्रशासन नाही तर प्रशासनासोबत लोकांनी मिळून काम करावं लागणार आहे, कारण की ही समस्या आपली आहे. आणि लोकांनी आता शहाणं व्हायला पाहिजे. लोकांनी आता कळायला पाहिजे लोकांना. निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही पैसे घेतात ना, सगळेच जण पैसे घेतात असं मी म्हणत नाही, पण जे 10% लोक पैसे घेत नाहीत त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो. आणि पैसे घेताना 500,000 रुपये घेताना तुम्ही खूप शॉर्ट टर्म विचार करता, तो लॉंग टर्म तुम्ही विचार करत नाही. काय इम्पॅक्ट पडेल त्याचा तुम्ही विचार करत नाही. मतदानाची तुम्हाला बिलकुल किंमत नाही. 1,500 रुपयामध्ये तुम्ही विकले जातात. अरे तुमच्यापेक्षा नेते तरी बरे आहेत. नेते म्हणजे 50 खोके एकदम ओके, त्यांच्या 50 खोक्यामध्ये पण काम भागत नाही त्यांचं. 50 खोके म्हणजे 50 कोटी, आणि 50 कोटीमध्ये सुद्धा ते गप्प बसत नाहीयेत, त्यांची धडपड चालूच राहते. त्यामुळे नेत्यांकडून पण तुम्ही काही गोष्टी शिकायला पाहिजेत. जर 1-1 कोटी 10-10 कोटी जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही पैसे घ्या, गप्प राहा, पण 500,000 रुपयांमध्ये तुम्ही गप्प राहू नका.
त्यामुळे नेत्यांकडून पण काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्या शिकल्या पाहिजे. आणि आता राहिला रस्त्याचा प्रश्न सोडवायचा कसा. तर रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हा आम्हाला एकत्र यावं लागेल. प्रशासनाला आणि जनतेला एकत्र मिळून काम करावं लागणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, कारण की हा व्हिडिओ बनवण्यामध्ये मी खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे एका हातात गाडी, एका हातात मोबाईल आणि खाली खराब रस्ता. त्यामुळे माझे अक्षरशः मलाच माहीत आहे की मी व्हिडिओ कसा बनवला तो. त्यामुळे हा व्हिडिओ ही समस्या अनेक लोकांना रिलेट करू शकते, कारण की हा दैनंदिन जीवनातला प्रश्न आहे. हा फक्त व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवलेला नाही, तर अशा समस्या मांडण्यामध्ये मला आनंद मिळतो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन समस्या घेऊन. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या समस्येवर व्हिडिओ बनवायचा आहे.